आपल्याला सरकार देते, पण आपल्याला त्याचा फायदा घ्यायला येत नाही. कसं तुम्हाला सांगतो, सरकार दरवर्षी करोडो रुपये खर्च करते गव्हर्नमेंट हॉस्टेलवर. मुलासाठी, मुलीसाठी, ओबीसी कास्टसाठी, एससी कास्टसाठी, एसटी कास्टसाठी. पण ते माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला माहित नाही. ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे त्याचा त्यानं चांगला पुरेपूर फायदा घेते. ह्या गोष्टी कशा पाहिजे सांगतो तुम्हाला. तुम्ही गोष्टीवर लक्ष द्या. एज्युकेशन बाबतीत ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर प्रॉपर लक्ष द्या. तुमची 12वी झाली असेल, तुम्हाला 12वीला चांगले मार्क पडले असतील, तर या गोष्टी तुम्ही सगळ्या पुढच्या सोशल मीडिया आहे ना, आज लाखो लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचते. मला नंबर एक मेसेज पुणे, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, महाराष्ट्रातल्या भरपूर जिल्ह्यातून मला मेसेज विद्यार्थ्यांनी, दादा धन्यवाद, ती माहिती प्रोव्हाइड होत नव्हती पण तो प्रोव्हाइड केला. खरंच असंच काम करत जा. पण मी करतोय ना काम, तुम्ही त्याचा बेनिफिट घ्या. विद्यार्थ्यांना माहिती देतोय ना, तुम्ही सगळ्यांनी त्याची माहिती घ्या त्या गोष्टीची. सर्च करा, ChatGPTचा वापर करा. गव्हर्नमेंट किती देते, काय काय योजना देते. तुम्ही पुण्याला शिक्षणाला गेल्या राहिला, पुण्याला एक महिना राहायचं म्हणलं 10,000 रुपये खर्च आहे. पुणे खूप खूप एक्सपेन्सिव्ह आहे पुण्याला राहायचं म्हणलं तर. आणि एक नॉर्मल सिटी आपली छत्रपती संभाजीनगर, लातूर ह्या तिथं 5 ते 6,000 रुपये खर्च येतो मंथली. पण तुम्ही जर एक गव्हर्नमेंट हॉस्टेल राहतात, तुमचा एकही रुपये खर्च येणार नाही. तुमच्यापर्यंत ते माहिती पोहोचत नाही. चला धन्यवाद. थोडं फॉलो करून घ्या. अजून काही अपडेट असेल तुम्हाला